हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क। बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यांमध्ये येणाऱ्या शेतमालाच्या वजनात 7.5 क्विंटलचा फरक येत असल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी बाजार समितीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। विशेष म्हणजे चलन भरूनही वजनमाप विभागाच्या अधिकाऱ्यांनी काट्याची नोंदणी केली नसल्याचं समोर आलं आहे। या प्रकारामध्ये नेमकं कोण कोणाला पाठीशी घालत आहे हेच समजत नाहीये। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान मात्र होत आहे। गंगापूर शहराजवळील जाकमाता येथील शेतकरी प्रकाश व उमेश अंजाबापू भवार यांच्या सर्वेक्षणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावरती तसेच जवळच असलेल्या मातोश्री काट्यावरती वजनामध्ये तफावत ही 7.5 क्विंटलची आढळली आहे। कृषी उत्पन्न समितीच्या काट्यावरती वजन 7.5 क्विंटलने कमी दाखवल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास 2 तास सचिव मनीष गजभिये यांना जाब विचारत घेराव घालत राडा घातला। जोपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा पवित्रा या प्रसंगी शेतकऱ्यांनी घेतला होता। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यावर वजनामध्ये किती दिवसांपासून तफावत येत आहे, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना नुकसान झालंय, तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कोण देईल, यास कोण जबाबदार आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी बळीराजा करत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व वजनमाप अधिकारी यांनी संगनमतानं शेतकऱ्यांची लूट करून व्यापाऱ्याचं घर भरण्याचं काम करत असल्याचा आरोप या प्रसंगी शेतकऱ्यांनी केला आहे। आम्ही ज्यावेळेस केळी माप करण्यासाठी आणलेली आहे, तर केळी आणल्यानंतर काटा केल्यानंतर आम्ही बघितलं बाहेर जाताना का त्या काट्यामध्ये फॉल्ट आहे। आम्हाला वजन कमी भरलं होतं आमचं, तर आम्ही प्रायव्हेट काट्यावर काटा केल्यानंतर आम्हाला तिथं 7 क्विंटल 55 किलोचा तफावत दिसला। आम्हाला इथल्या आणि तिथल्या काट्यामध्ये इथं एवढा फॉल्ट दिसला। इथं आल्यानंतर आम्ही विचारलं गेलो, वरिष्ठ यांना अधिकाऱ्याला विचारलं गेलो, बाबा आमचा काटा एवढा कमी भरलेला आहे, तर ते काय म्हणतात, आम्ही काय गोट्या खेळतो का, तुम्हाला जे करायचं ते कारवाई करा, जिथं जायचं तिथं जा, लेखी द्या म्हणते आम्ही त्या गोष्टीला सामोरं जाऊ। ते कातर साहेब आहेत वरिष्ठ, ते तुम्हाला काय करायचं ते करा। इथले दुसरे चपराशी कर्मचारी ते बी म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा। शेतकऱ्यांना इथून बाहेर काढून देतात, ते म्हणतात का तुम्हाला जे करायचं जे करा, जिथं जायचं तिथं जा म्हणते। आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे अशा गोष्टींना। आमची जे शेतकऱ्यांचं 10 दिवसापासून काटा फॉल्टी आहे, ज्या शेतकऱ्यांचं माप घेतलेलं आहे, ज्या शिल्लक असताना बी त्यांनी काटा घेतलेला आहे। काटे वजन कसं केलं बा त्यांनी, वजन करण्याचा त्यांना अधिकार आहे का? काट्यामध्ये किती तफावत मिळाली? 2 टनामध्ये 7 क्विंटल 55 किलोची तफावत मिळाली। 2 टनामध्ये ते बी तर लोकांचे 10 टन तुरी असतात, काय असतं त्यामध्ये किती तफावत भेटते या ठिकाणी। अशा वजनाने सरासरी काढून त्यांनी यांची शेतकऱ्याची भरपाई करून द्यायला पाहिजे। माझं नाव मनीष गजभिये आहे, म्हणजे नुकताच इथे सचिव म्हणून नियुक्त झालेलं आहे। आज असं प्रश्न उद्भवला इथे की बाजार समितीच्या काट्यावर जे काटा जो आहे तो आपण 2 दिवसांपूर्वी आपण रिपेअर केला आहे, दुरुस्त केला आहे। दुरुस्त केल्यानंतर आपण त्याच्यावर सकाळी 7-8 वाहनं आपण त्याच्यावर हे केले, वजन काटा केले, त्याचं काही प्रॉब्लेम आला नाही त्याच्यामध्ये। पण नंतर दुसरे शेतकरी आले तर त्यांचं वजन केलं असतं, त्याच्यामध्ये थोडं 7 क्विंटलचा फरक आलेला आहे। तर हे आम्ही मान्य करतो की ते काटा जो आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक फॉल्ट असू शकतो। तर त्याच्यानंतर ते फॉल्ट आम्हाला समजल्यानंतर आम्ही ते दुसरे काटे आपण वजन करायचं थांबवलेलं आहे त्याच्यामध्ये। सर किती दिवसापासून काटा खराब आहे आपला? ते काटा तर 2-3 दिवसापूर्वी खराब झालेला होता, पण त्याच्यानंतर आपण त्याला रिपेअर केला, रिपेअर केल्यानंतर मग चालू केला होता। यापूर्वी बरेच दिवसापासून खराब होता असं शेतकऱ्याची ओरड आहे। नाही, त्याचं कसं आहे की त्याचं रिन्युअल जे आहे प्रत्येक वर्षी आपण रिन्युअल करत असतो, त्याचं चलन भरलेलं आहे, फक्त त्याचं स्टॅम्पिंग बाकी आहे। किती तारीख आहे रिन्युअलची ते मला कन्फर्म करून सांगा। वर्षाला आपण रिन्युअल करतो? हा, प्रत्येक वर्षी आपण रिन्युअल करतो। तरी ते प्रोसेसमध्ये आहे, 1-2 महिने असेल ते। म्हणजे रिन्युअलची डेट वाढलेली, म्हणजे रिन्युअलची डेट संपली वाटतं? चलन मुदतीत भरलेलं आहे, मुदत भरल्यानंतर ते येतात तिथे आणि ते आपल्याला स्टॅम्पिंग करून देतात। अच्छा, ते आले नाही का मग? तुम्ही तसं मागणी केली का? हा, मागणी केलेली आहे। कधी केली सर?
पत्रव्यवहार केलेला आहे. किती दिवस झाले पत्रव्यवहार करायला? 7-8 दिवस. हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क.